संपत्ती कर वसुलीत नागपूर महानगरपालिकेनं अभूतपूर्व यश मिळवलं आहे। मनपानं अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार निर्धारित कर वसुली तर केलीच, शिवाय थकीत कराची ही वसुली अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात मनपाला संपत्ती कराच्या रूपातून 302 कोटी मिळाले आहेत। मालमत्ता कर हा नागपूर महानगरपालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे। दरवर्षी जास्तीत जास्त वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले जाते, मात्र 100% वसुली करणं महानगरपालिकेसाठी नेहमीच अवघड काम ठरत होतं। पण इतिहासात प्रथमच 2023-24 मध्ये मालमत्ता कर वसुलीचे अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेले उद्दिष्ट गाठण्यात महानगरपालिकेला यश आलं आहे। निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली झाली आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून महानगरपालिकेला 302 कोटी रुपये मिळाले आहे। प्रथमतः नागपूर महानगरपालिकेने अंदाजपत्रकात नमूद असलेलं उद्दिष्ट हे पूर्णतः गाठलेल्या त्याच्यापेक्षा 2 कोटी जास्त रक्कम वसूल केलेली आहे। मागील आर्थिक वर्षात म्हणजे 22-23 मध्ये मालमत्ता करापासून 232 कोटीची आय प्राप्त झाली होती। या वर्षी ते 302 कोटीची आय प्राप्त झाली, जवळपास 70 कोटीची वाढ झाली आणि टक्केवारीमध्ये सांगायचं झाल्यास 30% ही मालमत्ता कराच्या उत्पन्नात झालेली ही वाढ आहे। महानगरपालिकेनं जारी केलेली अभय योजना मालमत्ता कराचा निश्चित आकडा गाठण्यासाठी प्रभावी ठरली आहे। 302 कोटी रुपयांपैकी सुमारे 70 कोटी रुपये अभय योजनेतून मिळाले आहे। आयुक्तांनी सुरू केलेल्या या योजनेचा 1 लाखांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला। जवळपास 1 लाख थकबाकीदारांनी आपला मालमत्ता कराची थकीत रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत एकमुस्त भरून जवळपास 70 कोटी रक्कम हे म्हणजे 3 महिन्यात म्हणजे आपल्या अभय योजनेअंतर्गत जवळपास 70 कोटी रक्कम नागपूर महानगरपालिकेच्या निधीत जमा झालेली आहे। आणि त्या लाभार्थ्यांना म्हणजे जे कोणी थकबाकीदार होते, जे कोणी मालमत्ता कर अभय योजना जे 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024च्या दरम्यान आलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये ज्यांनी एकमुस्त रक्कम भरलेली आहे त्या लोकांना पण शास्ती रकमेत जवळ 80%चा लाभ प्राप्त झालेला आहे। आणि दोन्ही बाजूनी जसं त्यांना करदात्यांना लाभ झालेला तसं नागपूर महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये पण थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात जमा झाली। मात्र नागपूरकरांकडे अद्यापही कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे। मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असून वर्षभरात आणखी चांगले परिणाम दिसून येतील, असं मत महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं।